आंब्याची आमसाल बघा कशा पद्धतीने केली आहेत. अशा पद्धतीने असे कापायचे असतात बघा. पूर्ण अख्खी साडी अंतरली मी. हे बघा, बघू शकता. इकडं पिल्लू झोपली आहे. अशा प्रकारे लावलेत बघा. संभाव लावतो इकडं. ताटात त्याला कापून देते मी. दाखव ताट रे. हे बघा, ताटात ह्या प्रकारे अशी कापून देते आणि मग संभाव लावतोय. हे बघा, हे सगळे एवढं निघाले पोळी बघा. पोळी हात कापला माझा. आमसाला कापता कापताच कापला हात विळीने. विळी आहे. हे बघा, अशा प्रकारे दोन भाग करायचे. नंतर बारीक चिरायचे. आता त्याच्या बाजूच्या आहेत काकी त्यांना ठेवले द्यायला आणि हे मला चटणी करायला ठेवले थोडेसे. आता एवढेच राहिले कापायचे. घाण पण बरंच निघते बघा. किती निघाले. खराब पण निघत आहे त्याच्यामध्ये. सगळं पडलेले आहेत ना ते, त्यामध्ये खराब बाजूला काढावं लागतं. हे बघा, आता हे उद्या तापट टाकायला लागणार आहे. उन्हात टाकावे लागणार आहेत. 2-3 दिवस ऊन टाकवायला लागणार आहे. बघा, बघू शकता कशा पद्धतीने कापलेत आणि मी कापून दिले. संभावने लावले हे बघा. अजून तिकडे जागा आहे. तिकडे ते दुसरे टाकायचे. आणि आता हे आमसाला आहेत ना, हे आहेत ना, ते आता आपण सुकवून ठेवली चांगली मीठ वगैरे लावून. की पावसाचं आमटी म्हणा, काय आपण सुकट करतो, काही करतो ना, त्याच्यामध्ये हे 1-2 टाकले ना तरी खूप छान चव लागते याची. बरं का, खूप छान लागतात. कडक कडक एकदम करून ठेवायचे. मीठ वगैरे लावून ठेवले की खराब होत नाहीत ते. हे बघा, जास्त घट्ट लावू नको. पातळ पातळ असेल तर तिथं टाकून द्यायचं. बसून बसून एक मिरिंडाची बाटली बारकी छोटी संपवली. ही पण झोपली आता. तर ही झोपली. संभाव लावते. आता मग सकाळपासून जरा पण ही नाही बरं का झोपली. तर ते कूलर लावून बसले. कूलर लावले आणि म्हणतात चला करूया कामं. तिकडं सगळं रूम ही आहे. तिकडं हॉल किचनमध्ये. आणि आता मी इथं बेडरूममध्ये बसतो. मिरच्या आणल्या तर मिरच्या पण कशाच आहेत बघा. तिथं ठेवल्यात वरती डबा आणला त्याला. तिथून म्हटलं एका ह्याच्यातनं मोकळं व्हावं. तर चला सगळ्यांना बाय.